कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांनंतर अखेर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांसाठी या निवडणुका होणार आहेत। या निवडणुका 50% आत आरक्षण असलेल्या 12 जिल्ह्यांसाठी होत असल्यानं कायदेशीर अडथळे टळलेले आहेत। निवडणुकांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या तारखा जाणून घेऊयात। 16 ते 21 जानेवारी दरम्यान अर्ज दाखल करता येतील। 22 जानेवारीला अर्ज छाननी असणार आहे। 27 जानेवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल। 27 जानेवारीला चिन्ह वाटप करण्यात येईल। 3 फेब्रुवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रचार करण्याची परवानगी आहे। म्हणजेच 3 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता प्रचाराची समाप्ती होईल। मतदान हे 5 फेब्रुवारीला असणार आहे आणि मतमोजणी 7 फेब्रुवारीला करण्यात येईल। निवडणुका जाहीर झाल्यानंतरच आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे आणि सर्व पक्ष तयारीला सुद्धा लागलेले आहेत। गावागावात आता राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।